फलज्योतिष लेसन 2. ग्रह, नक्षत्रे व राशी. मागील भागात आपण जे शिकलो त्याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. आपण ब्रह्मांड निर्मिती, अब्जावधी आकाशगंगा, त्यातील आपली आकाशगंगा म्हणजे मिल्की वे, आकाशगंगातील अब्जावधी चमचमणारे तारे, हे सारे मानवाने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सतत निरीक्षण व अभ्यासावर शोधून काढले हे पाहिले. ऋषीमुनींनी पौराणिक ग्रंथात हे सारे लिहिले असले तरी जेव्हा लिहिणे हे नव्हते तेव्हा सर्व अभ्यास मौखिक असायचा. अनेक गणिते, कालमापन, ग्रहगणिते हे सारे ज्ञान भांडार नसते तर खगोलशास्त्र तरी कसे निर्माण झाले असते. पण मुळातच मानव हा चतुर, बुद्धिमान, दीर्घोद्योगी, कष्टाळू, त्यामुळेच हे घडू शकले. हेच आपले ऋषी मुनी पूर्वाचार्य आपले आदर्श आहेत. पूर्वाचार्यांनी अनेक ग्रंथ निर्मिती केली म्हणून पुढे खगोलशास्त्र व खगोलशास्त्रातून आत्ताचे ज्योतिषशास्त्र अस्तित्वात आले. तेव्हा हा पूर्व इतिहास जाणून घेऊनच आपण पुढचा अभ्यास करू शकतो. मी या आधीचे भागात तुम्हाला सांगितले की मानवाने रात्री दमून भागून आकाश निरखत झोपतानाही तारकापुंजांचे निरीक्षण केले. अनेक तारकापुंजातून 88 नक्षत्राचा शोध लावला व त्यातील 27 नक्षत्रांचा ज्योतिषशास्त्रासाठी पुढे अभ्यासही झाला. 27 नक्षत्रे कोणती? तर अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती व अभिजित. हे तर 28 नक्षत्र आहेत. अभिजित हे 28वे नक्षत्र आहे. त्याची जास्त माहिती पुढील अभ्यासक्रमात दिली जाईल. सध्या आपण 27 नक्षत्रांचा अभ्यास करणार आहोत. आपण सूर्यमालिका पाहिली. या सूर्यमालिकेत सूर्य हा तारा आहे, स्थिर आहे, पण ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रह समजले आहे. हा सर्व ग्रहांचा राजा आहे. राजस व्यक्तिमत्व, पराक्रम, शासकाची जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता, हा प्रेमळही आहे. राजा जसा प्रजेची काळजी घेतो तद्वत सूर्यही सर्व प्राणी मात्रांची काळजी घेतो. म्हणून तो राजा आहेच, पण पिताही आहे. सर्व ग्रहांना त्याच्यापासून ऊर्जा मिळाली आहे, मिळते आहे. या ग्रहांच्या मालिकेतील स्थान म्हणजे बुध हा सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह. या युवराज संबोधले आहे याला. तेही तो आकाराने छोटा, लहान मुलांसारखा खोडकर, मात्र
कुशाग्र बुद्धीचा आहे, पण खोड्या करण्यात पटाईत, म्हणून याला युवराज संबोधले आहे. यानंतर शुक्रला ग्रीक संस्कृतीत व्हीनस असे नाव आहे. व्हीनस म्हणजे सौंदर्याची देवता. तर या व्हीनस म्हणजेच शुक्राला राणी हा किताब आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपली पृथ्वी आहे, तिच्या उपग्रहासह म्हणजे चंद्रासह. या चंद्राला ग्रह मालिकेत स्थान आहे. तर हा चंद्र प्रेमळ आणि शीतलतेमुळे याला राजमाता संबोधले आहे. मनाचा कारक असलेला हा चंद्र प्रेम, माया, वात्सल्य, कोमलता, भावना, दया, करुणा यासाठी ओळखला जातो. या राजदरबारात मंगळ हा सेनापती आहे. पराक्रमी, धाडसी, कमी वेळात योग्य निर्णय घेणारा, निधड्या छातीचा, साहसी. नंतर आहेत गुरु. हे राजदरबारातही गुरु या महत्पदावर आहेत आणि धर्म, सात्विकता, ज्ञान, त्यागाची मूर्ती म्हणजे गुरु. अतिशय ज्ञानी, न्यायी, क्षमाशील, नवनिर्मिती करणारा व त्याचेच ज्ञान देणारा गुरुग्रह आकाराने सर्वात मोठा आहे. यानंतर आहे शनी. न्यायनिष्ठ, शिस्तीचा भोक्ता. मात्र सूर्याचे राजदरबारात सेवकाची भूमिका आहे यांची. नियुक्त केलेले काम चिकाटीने, स्वस्थ चित्ताने, मंद गतीने पण परिपूर्ण करणारा असा यांचा लौकिक आहे. त्यामुळेच यांचा शिस्तीचा कणखरपणा किंवा कडकपणा माणसाला कठोर वाटतो. पण न्यायप्रिय हा ग्रह कोणावर अन्याय करत नाही. तुमच्या चुकांची शिक्षा देतोच देतो. तितकेच गुणासाठी पारितोषिकही देतो. अशीच इतर ग्रहांची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. आज आपण या जोडीला 12 राशींची माहिती घेऊयात. तर आदिमानवाने आकाशात पाहत असताना त्याला जे आकार दिसले, वनचरांशी किंवा जलचरांशी साम्य दिसले त्या आकाराचे, त्या आकारांना त्याने मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर व मीन अशी नावे दिली. मी या आधीच सांगितले की काही नावाने ग्रीक संस्कृतीतूनही अशी नावे आलेली आहेत. तसेच काही राशींची चिन्हेही वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेली आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणची माणसे स्वतःच्या कुवतीप्रमाणे अभ्यास, निरीक्षण करीतच होती. तेव्हा काही देश, विदेश, खंड यांच्या मर्यादा नव्हत्या. माणसात जेव्हा जवळीक होत गेली तेव्हा मिळालेल्या ज्ञानाचीही देवाणघेवाण झाली. हेही आपण लक्षात घेणे जरुरीचे आहे. तेव्हा राशी आणि चिन्हे याबाबत विस्ताराने बोलताना पुढे अभ्यासात तुम्हाला त्या चिन्हांबाबत अधिक माहिती समजेलच. तर आपण पाहूयात माणसाने या नक्षत्र पुंजाबाबत अधिक काय जाणले.
जशा त्याने कल्पनेने 12 राशी रेखून पाहिल्या, तसेच त्याने या 12 राशी व 27 नक्षत्रे यांची वाटणी केली. मजेशीर आहे ना? का केले असेल असं त्याने? तर आता केवळ आदिमानवाचा उल्लेख न करता अभ्यासू विद्यावान माणसांच्यातूनच ऋषी मुनी निर्माण झाले. त्यांनी अख्ख्या ब्रह्मांडाचे गणित मांडले. वेगवेगळे कालखंड, वेगवेगळी कालमापने आणि त्यातून मांडलेले सिद्धांत ही अनेक वर्षांची परिणिती होती. या 12 राशींची वाटणी करताना पृथ्वीच्या 360 अंशाला 12ने भागून प्रत्येक रास 30 अंशाची धरून गणित मांडले गेले. तसेच प्रत्येक राशींचे वाट्याला 2.25 नक्षत्रे आली. तेव्हाच 27 नक्षत्रांची सारखी वाटणी झाली. मग या राशींना स्वामीही दिले गेले. सूर्य म्हणजे रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे, तर चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. वृषभ राशीचा शुक्र स्वामी असून तूळ रासही शुक्राच्या स्वामित्वाखाली येते. बुधाला मिथुन व कन्या राशीचे अधिपत्य दिले, तर मंगळ हा मेष व वृश्चिक या 2 राशींचा स्वामी आहे. गुरु महाराजांचे अधिपत्य धनु व मीन राशीला मिळाले, तर मकर व कुंभ राशींचे अधिपत्य शनी महाराज करतात. याप्रमाणे 12 राशींना स्वामी मिळाले. हे स्वामी आणि हे ग्रह यांचे साधर्म्य पाहताना आपण स्वामीचा राशीवरील प्रभाव व त्याचे फलही जाणून घेऊ. आज आपण इथेच थांबूया, पण मी एक सुचवेन की हे व्हिडिओ पाहताना ऐकताना आपण पंचांगातील अवकळा प्रकरणाची पाने ओपन करून आपल्या नोटबुकमध्ये नोंद करावी. मी जे 2.25 नक्षत्राची वाटणी 12 राशीत केल्याचे सांगितले आहे, ते आपणास या अवकळा चक्रात वाचायला मिळेल. जे नक्षत्रावर चरण दिलेले आहेत त्याबाबत पुढच्या तासाला आपण बोलूच.